संघासाठी आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील या सकाळच्या सत्रातील या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ सज्ज झालेत एक चांगली सुरुवात करण्यासाठी। पाऊल पेचं पहिलं षटक राजू टायगर आरोंदा क्रिकेट टीम साठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन पेडणेकर। स्ट्राइकी एंड वरती बबल नाईक लेफ्ट हँडर बॅटर्स नॉन स्ट्राइकी एंडला विनय पावणोजी। टॉस सकाळच्या सत्रातील जो महत्वाचा नेहमीच ठरला जातो तो टॉस जिंकल्यावरती बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल। नक्कीच कोणताही दबाव न घेत असताना ती बहारदार फलंदाजी करण्याच्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेण्यात आलाय आणि नक्कीच या 6 षटकादरम्यान एक मोठी धावसंख्या या धावपलकावरती बनवायची या दृष्टिकोनातून ही सलामीची जोडी एका बाजूने आक्रमकतेने नटले फलंदाजी करण्यासाठी जो नेहमीच ओळखला गेलाय बबल नाईक मैदानाच्या आत नॉन स्ट्राइकी एंडला संयम आणि शांत फलंदाजीसाठी अगदी या संघाची रण मशीन म्हणून ओळखला जाणारा विनय पावणोजी नॉन स्ट्राइकी एंडला पाहायला मिळतोय। पंचांचा सिग्नल आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात पाऊल पेचं पहिलं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती रोशन पेडणेकर। पंचांच्या उजव्या हाताकडून राईट आर्म राऊंड विकेट असेल पहिला चेंडू आजच्या दिवसातील। पहिल्या चेंडूवरती पुलचा फटका घणाघाती केला प्रहास पेलेक्सच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग षटकार बबल नाईक याच्या बॅटमधून। यावेळी उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू फुलर लाईनचा चेंडू कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लीडिंग एज घेत असताना चेंडू जर पाहिला तर ऑनसाइडला शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी चेंडू रोखण्यात आला एक धाव बनली सिंगलने सांघिक धावसंख्या 7 धावा या धावसंख्येवरती सुरुवात बबलने आक्रमकरित्या केल्या मोठ्या फटक्याने केल्या पाऊल पेचं पहिलं षटक आहे आणि नक्कीच या पद्धतीचे फटके सातत्याने पाहायला मिळतील। आक्रमणासाठी बबल नाईक याची ओळख आहे छोटा पॅकेज बडा धमाका सातत्याने मोठ्या फटक्यांना प्राधान्य देणारा फलंदाज ज्याने सुरुवात देखील दमदार करत असताना सिंगलने या स्ट्राइकी एंडवरती बॅटर तयार असेल विनय पावणोजी। लेफ्ट हँडर बॅटर आणि लेफ्ट हँडर बॅटरसाठी मिड विकेट डीप मध्ये पाहायला मिळते ऑफसेटला वाईड लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षक तैनात हलक्या हाताने स्लाइस केला दिशा दाखवली गलीच्या क्षेत्रात फटका खेळ एक धाव तर पुढे केला दुसऱ्या धाव्यासाठी देखील प्रयत्न परंतु थोड्या वेळासाठी जर पाहिलं तर नक्कीच हे प्रयत्न देखील थांबवावे लागतात। क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले शॉर्ट थर्ड मॅन म्हणून क्षेत्ररक्षक वेगात गतीने आले चेंडूवरती ताबा मिळत असताना फेकी देखील विकेट किपर यांच्या दिशेने आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक धाव विनयच्या बॅटमधून येत असताना स्वतःचं खातं खोललंय विनय पावणोजीने सांघिक धावसंख्येत वाढ झाल्या धावपलकावरती 8 धावा आणि स्ट्राइकी एंडवरती बॅटर बबल नाईक। ओ चांगला चेंडू पुढे टाकल्या पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी आडवा बॅटने याही वेळी जर पाहिला तर या चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न बबल नाईक या बॅटरचा परंतु एक चांगला चेंडू डिलिव्हर करत असताना यावेळी बबलला रोखण्यात आलाय निर्धाव चेंडू आलाय सांघिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावर। राईट आर्म राऊंड विकेट असेल गोलंदाजीसाठी रोशन पेडणेकर पुढे टाकलाय फ्रंटफुटचा वापर केला आडवा बॅटने फटका गॅप मध्ये वाढीश लॉंगॉनला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे बबलच्या बॅटमधून अजून एक दमदार फटका यावेळी आलाय चौकार रोशनच्या अगेन्स्ट। लाईक करतोय चौकार आलाय रोशनच्या अगेन्स्ट सांघिक धावसंख्या 12 या आकड्यावरती। ओ यावेळी पुढे टाकल्या स्लोअर वन चेंडू फिंगर रोल केले होते पडल्यानंतर थोडासा कमी गतीने येणारा चेंडू स्पेलेक मिडविकेट क्षेत्र भेदण्याचा प्रयत्न बबल याचा परंतु बॅटवरती जर पाहिला तर अगदी वरच्या भागाला चेंडू लागत असताना शॉट मिडविकेटला रोखण्यात आलाय। अंतिम चेंडूवरती एक धाव बनली आहे पाऊल पेचं पहिलं षटक 13 धावा या धावपलकावरती बिनबाद। राज स्पोर्ट हुडावडा क्रिकेट संघाच्या संघाने टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात देखील तेवढीच दमदार आणि आक्रमकरित्या करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा या धावपलकावरती पाहायला मिळतात।
विनंती असेल अरुंदा संघ कडधार आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजीत बदलाव दुसऱ्या षटकाकडे बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये पंचांकडून. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राजू टायगर अरुंदा क्रिकेट संघाकडून दुसरा षटक टाकण्यासाठी या संघातील एक युवा गोलंदाज युवा खेळाडू आपण पाहतोय. हर्ष नाईक गोलंदाजीसाठी सज्ज असतील. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर बबल नाईक ज्याने सुरुवात तर अगदी आक्रमकरित्या केली, विस्फोटकरित्या केली. पहिल्या चेंडूवरती रोशनच्या अगेन्स्ट षटकार, त्यानंतर एक चौकार देखील. आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात त्या आक्रमण झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर चॉईस पॉवरप्लेचं षटक घेण्यात आलंय. पहिल्या चेंडू फेस करण्यासाठी बबल नाईक स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळी पुढे टाकलाय संधी आणि जर पाहिलं तर ती संधी गमावून झाली विकेट किपर कडून. वेगात टाकलाय, वेगावरती बीट केलं बबल नाईक यानं. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु यावेळी जर पाहिलं तर अगदी बॅटच्या जवळून निघणारा चेंडू विकेट किपर जॉनी फडणवीस यांच्या दिशेने पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूवर सुरुवात केली आहे हर्ष नाईक या गोलंदाजाने. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक. आक्रमण तर नक्कीच होणार, परंतु त्या आक्रमणाला रोखणारी गोलंदाजी हर्ष नाईक करताना पाहायला मिळतात. पुढे टाकला, यावेळी फटका जर पाहिला तर आपला बॅटने खेळण्यास स्क्वेअर क्षेत्रात चेंडू हवाई सफर करेल आणि जाईल देखील सीमारेषा पलीकडे. बबल नाईक याच्या बॅटमधून आलाय हा क्रॅकिंग अफलातून षटकार. स्लॉट मध्ये मिळालाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी हर्षच्या अगेन्स्ट षटकार आलाय. याही वेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा तोच प्रयत्न मोठ्या फटकासाठी उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू देखील अगदी खेचून मारावा ऑन साइड क्षेत्रामध्ये. शॉर्ट स्पेलिंगला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू रोखतायत, परंतु यावेळी एक धाव रोखू शकले नाहीत आणि त्याचमुळे सांघिक धावसंख्येत देखील वाढ होत आहे. धावपलकावरती 20 धावा बिनबाद. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट. यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती विनय पावणोजी. अगदी जर पाहिलं तर पहिल्या षटकात अँकर रोल निभावला आणि त्यानंतर यावेळी स्ट्रायकिंग एंडला सज्ज असतील. पुढे टाकला क्रॉस बॅट, एक फटका स्क्वेलेगला, बॅकवर्ड स्क्वेलेगला फटका खेळ. एक धाव तर बनली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्यांना, परंतु त्यांना देखील चेंडू चकवा निर्माण करतोय, बीट करतोय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेलेग सीमारेषा उल्लंघन करत असताना विनय पावणोजी यांच्या बॅटमधून आलाय चौकार. हर्ष अगदी सोप्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. थोडंसं आउटफील्ड जर पाहिलं तर अवघड देखील क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी सोप्या पद्धतीने चेंडू तो अडवण्याचा प्रयत्न. चौकार विनयच्या बॅटमधून. पुढे टाकला, यावेळी चांगला चेंडू खोलात टाकलाय. ऑन साइडला फटका, वाडीश लॉंग ऑन डीप काउकॉर्नर मध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक कुशल पाहायला मिळतात. एकच धाव मिळाला सिंगलने सांघिक धावसंख्येत पार. धावपलकावरती 25 धावा. मोठ्या फटक्यानंतर ते सिंगल धाव निघाले. एक चांगल्या क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विनय पावणोजी या बॅटरकडून या संघाची ही रन मशीन आहे आणि नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा देखील त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती बबल नाईक. यावेळी पुढे चेंडू टाकला, इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रात खेळा. एक टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षकाला देखील बीट करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे बबलच्या बॅटमधून आलाय. हर्ष नाईक याच्या विरोधात हा दमदार अफलातून बेधडक चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या प्रति षटक 14.50 ची सरासरी राखले हुडावडा क्रिकेट संघाने आणि धावपलकावरती जमावण्यात आल्यात 29 धावा. सलामीच्या जोडीकडून एक चांगली सुरुवात, एक चांगला फाईन स्टार्ट देखील मिळाला या संघासाठी. जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यावरती, त्या निर्णयाला सलामीची जोडी देखील तेवढीच दाद देत असताना अगदी चांगली सुरुवात केली. 29 धावांचं
29 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पॉवरप्लेच्या 2 षटकादरम्यान आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी राजू टायगर आरुंदा क्रिकेट टीम कडून आपण पाहतोय गुरुप्रसाद. 6 षटकांचा सामना, सकाळचं सुंदर असं सत्र आणि या सकाळच्या सत्रा दरम्यान एक चांगलं वातावरण देखील निर्माण झाले. या सामन्यासाठी गुरुप्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. रॅटम राऊंड विकेट. पहिला चेंडू कमी गतीने टाकला, बॅटने फटका स्क्वेलेग क्षेत्रात खेळ. एक धाव तर बदल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय डीप स्क्वेलेग वरून. क्षेत्ररक्षक आलेच जरूर, परंतु यावेळी जर पाहिलं तर जोपर्यंत चेंडू रोखतायत, फेक करतायत, 2 धावा या चेंडूवरती. विनय पावणोजी यांच्या बॅटमधून येत असताना सांघिक धावसंख्या 31 धावा धावपलकावरती. विकेटच्या शोधात आहे आरुंदा क्रिकेट संघाकडे. सुरुवातीची 2 षटक धावा बनल्यात हुडावडा क्रिकेट संघांच्या फलंदाजाकडून आणि त्या धावांना रोखण्यासाठी विकेट खूप महत्वाच्या आहेत. आणि त्या विकेटच्या प्रतिशोधात तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गुरुप्रसाद पाहायला मिळते. या संघाचे प्रमुख गोलंदाज देखील आहेत आणि नक्कीच विकेट टेकर गोलंदाज आहेत. 31 धावा धावपलकावरती. विनय पावणोजी, बबल नाईक यांनी सुरुवात खूप चांगली करून दिली आणि 6 षटकांचा विचार केला कालच्या दिवसामध्ये. जय भवानी अन्सूर मालवण क्रिकेट संघाने याच मैदानावरती 6 षटकात 103 धावा बनवल्यात. कृष्णा स्पोर्ट केरवाडा क्रिकेट संघाने आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 100 धावा बनवल्या. त्यामुळे खेळपट्टी फलंदाजांसाठी अगदी मदतगार ठरणारी. आणि या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर या 6 षटकादरम्यान नक्कीच मोठी धावसंख्या बनवण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये विनय पावणोजी, बबल नाईक सगळे कार्य करतायत, चांगली फलंदाजी करतायत. 31 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. चांगला चेंडू पुढे टाकलाय. यावेळी बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलाय. पहिली विकेट आरुंदा क्रिकेट टीमला मिळवून दिले गोलंदाज गुरुप्रसाद देरे, विकेट टेकर गोलंदाज. आणि जर पाहिलं तर पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू देखील मिळवून देत असताना विनय पावणोजी माघारी परततील. डगआउटच्या दिशेने पहिला धक्का बसलाय. एक बाद 31 धावा धावपलकावर. पलकावरती विनय पावणोजी माघारी परतले. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये विनय यांच्याकडून पाहायला मिळाले. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. 8 धावांची खेळी विनय यांची समाप्त केली गोलंदाज गुरुप्रसाद देरे. राजू टायगर आरुंदा क्रिकेट टीम साठी या संघाचा हा विकेट टेकर गोलंदाज आहे. जर पाहिलं तर थोडासा उशिराने गोलंदाजसाठी आलेत, परंतु विकेट मिळवले. मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर म्हणून मैदानात दाखल होत आहेत दाजी नाईक. स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल फेस करतील या षटकातील. चांगला चेंडू उजव्याशीच्या बाहेर ठेवला. फुलरलेनचा चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न ताजी नाईक यांचा. आणि जर पाहिले तर अगदी स्वाभाविक खेळ करण्याचा प्रयत्न देखील आल्याला मोठ्या फटक्यासाठी तो प्रयत्न. चांगला चेंडू गोलंदाज गुरुप्रसाद यांच्याकडून पाहायला मिळाला. मागील चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर अगदी तो भेदक मारा. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 31 ला 1 या धावपलकावर. यावेळी चेंज ऑफ पेस पिक केलाय पाहिला आणि फटका खेळला डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, 6 धावांचा आलाय. नेत्रदीपक कलात्मक आणि दमदार क्रॅकिंग फटका षटकार येत असताना दाजी नाईक यांच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळतोय. धावा धावपलकावरती टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आणि सुरुवात देखील दमदार केली आहे. यावेळी पुन्हा एकदा जसा स्लॉट मध्ये मिळालाय चेंडू पाठवला हवाई सफरला वाडी स्लॉंग ऑन प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार दाजी नाईक याच्या बॅट मध्ये येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गुरुप्रसाद या गोलंदाजाच्या विरोधात. दोन चेंडूवरती 2 षटकार. चांगला चेंडू यावेळी जर पाहिला तर स्लोअर वन वाईड यॉर्करचा तो प्रयत्न हलक्या हाताने फटका खेळ.
क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, परंतु चेंडू जर पाहिला तर अगदी पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं. क्षेत्ररक्षक याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने उठवलाय. अंतिम चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावेने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 45 धावा, प्रति षटक 15ची सरासरी. दाजी नाईक याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 4 चेंडूंचा सामना करत असताना 14 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाने त्यांनी सुरुवात केली. दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या स्लॉक षटका दरम्यान करतील. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिलाय आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये येणाऱ्या पुढील 3 षटकासाठी जोडले जातील सर अशोक नाईक. सुमित कालसेकर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। प्रति ओवर 15 रन के साथ बनाती हुई रन राजू टाइगर बनाम मुकाबला चलता हुआ ये राज स्पोर्ट्स ओडावड़ा। टॉस जीता, पहले बल्लेबाजी करती हुई बबल नाइक स्ट्राइक पर, जो लेफ्ट हैंडर बैटर, सामने नॉन स्ट्राइकर इन पर दाजी नाइक और बॉलिंग बार पर रोशन पेडनेकर खुद का दूसरा, टीम का चौथा ओवर लेकर। फुल टॉस गेंद, इस बार एक बेहतरीन शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर, डीप लॉन्ग अप बाउंड्री पर गेंद सीमारेखा से बाहर, सिक्सर। 50 रन इसी के साथ पूरे होते हुए राज स्पोर्ट ओडावड़ा क्रिकेट टीम के। इस बार थोड़ा सा भीतरी किनारा लेते हुए गेंद निकली, देखने होगा स्क्वायर लेग पर फील्डर है मौजूद। ओहो, मौका था बिल्कुल ये कैच का। बड़ी देर के बाद निश्चित रूप से एक मौका निकला था कैच के लिए, लेकिन कैच को पकड़ नहीं पाए और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 52 पर पहुंचा टोटल स्कोर। सामने एक बार फिर से दाजी ने एक स्ट्राइक पर। चौथा ओवर जारी है, 6 ओवर का मुकाबला और रोशन पेडनेकर अपने बॉलिंग मार्ग पर। एक ऑलराउंडर खिलाड़ी राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम के, उनके पिताजी एक बेहतरीन कमेंटेटर राजेश पेडनेकर। कल के दिन की अगर बात की जाए तो रोहन लोणे की शानदार बल्लेबाजी, 82 रन, और सुनील मालवणकर की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। थोड़ा अपना फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं मैदान पर। ऑन साइड पर 3 फील्डर है, बाउंड्री लाइन पर एक मिड विकेट है, वाइडेस्ट लॉन्ग ऑन है, डीप लॉन्ग ऑन है, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ है दाजी नाइक के लिए। फुल टॉस गेंद, बहुत खराब गेंद, ये मौका कहां छोड़ेंगे, और एक हवाई फायर और गेंद चली गई सीमारेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। No. इस विकेट पर बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद, इस बार लाइन पर, बिल्कुल अच्छी लाइन पर, और एक डॉट गेंद के साथ रोशन अपने बॉलिंग मार्ग पर। कल 3 बार 100 रन देखने को मिले सुबह के सत्र में, पहले मैच में, बाद में आखिरी मुकाबले में दोनों टीमों ने 3 रन के साथ पीछे होगी कृष्णा स्पोर्ट, लेकिन दाद देनी पड़ेगी। शानदार बल्लेबाजी कृष्णा स्पोर्ट क्रिकेट टीम ने भी की। कहीं ना कहीं एक शॉट से थोड़ा सा पीछे हो गई ये टीम, लेकिन अच्छा मैच समाप्त हुआ, जो कि कल का आखिरी शाम के दौर में मुकाबला रहा। रोशन अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार थोड़ी धीमी फेंकी गेंद, लेकिन बहुत जल्दी पिक किया। फिर से एक बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी सिक्सर, 6 रन के लिए। और एक विकेट के नुकसान पर फिर से मिले हेलीकॉप्टर और एक बार हवाई फायर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमारेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए।
70 पर पहुंचा टोटल स्कोर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वें ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर हर्ष नाइक आ चुके गेंदबाजी के लिए। बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच एक बार फिर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। पर दाजी नाइक जो राइट हैंडर बैटर, इस बार छोटी गेंद पुल क्या गेंद हवा में, क्या मौका बनेगा। रोशन पेडनेकर गेंद के नीचे कैच को पकड़ते हुए और दूसरी विकेट इसी के साथ वापस निकलती हुई राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के 76 लॉस ऑफ 2 विकेट, 76 रन 2 विकेट के नुकसान पर। तेज गेंदबाज ऑलराउंडर खिलाड़ी सुजीत सावड़ वो आ चुके दाजी नाइक का साथ देने के लिए। स्कोर रुका हुआ 76 रन 2 विकेट पर। हर्ष एक सफलता दिलाते हुए राजू टाइगर आरोंदा, रिलायंस क्रिकेट टीम आरोंदा, हर्ष के पिताजी बाळू नाइक एक लंबा सफर खेल चुके हैं, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते थे और उन्हीं के बेटे अब मैदान पर जो गेंदबाजी के साथ सामने नए बल्लेबाज। छोटी गेंद इस बार खेलना चाहते थे, थोड़ा सा भीतरी किनारा, फाइन लेग पर शॉट, फाइन लेग पर फील्डर आते आते एक सिंगल के साथ अपना खाता खोला। सुजीत ने 77 पर टोटल आगे बढ़ा 2 विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी, 36 रन बनाए बबल नाइक ने और सामने दाजी नाइक एक से बढ़कर एक लंबे लंबे छक्के लगाते हुए इस मैदान पर। ओवर पिच गेंद, थोड़ा सा बाहरी किनारा, खेलना कहां पर चाहते थे लेकिन गेंद निकली ऑफसाइड पर और कवर पॉइंट पर आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ 78 पर पहुंचा टोटल स्कोर, 78 लॉस ऑफ 2 विकेट। टीम के साथ मैदान पर उत्तम मोटे भी आ चुके हैं। एक बहुत ही शानदार बल्लेबाजी करते थे रिलायंस आरोंदा क्रिकेट टीम के लिए, राजू टाइगर आरोंदा के लिए। आजकल अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ भी मैदान पर कई बार दिखाई देते हैं। छोटी गेंद टॉप एज लगा लेकिन विकेट के पर और स्लिप के फील्डर के बीच में गेंद गिरती हुई, शायद कैच का मौका नहीं मिला और एक डॉट गेंद के साथ बहुत अच्छा ओवर चलता हुआ इस ओवर में एक सफलता दिलाई। सेट बल्लेबाज को चलता किया बबल नाइक को, जिन्होंने 36 रन बनाए और उसके बाद एक लगभग करीबी मामला निकला था मैदान पर विकेट कीपर के पीछे। अच्छा शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर लेकिन फील्डर दूर है और गेंद निकली बाउंड्री लाइन पर। देखा जाएगा फिलहाल 4 या 6 का और 4 रन के लिए गेंद निकली बाउंड्री लाइन से बाहर। मिले 4 रन स्कोर के खाते में, 4 रन के साथ टोटल आगे बढ़ा 82 रन पर पहुंचा। किरण अंगचेकर शानदार जानकारी देते हुए और हमारे बगल में बिल्कुल जो कि संदीप हमारे डीजे। खेल इसी बीच समाप्त हुआ 5 ओवर का और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 82 रन 2 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर टू गो और इसी के साथ हम कॉल कर रहे हैं, आइए प्लीज अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम और परुड़े क्रिकेट टीम, दोनों टीम प्लीज आइए जल्द से जल्द रिपोर्ट कीजिए। दोस्तों आइए प्लीज देरी मत कीजिए और टॉस के लिए बिल्कुल कमेंट्री बॉक्स के साथ जुड़ जाइए। अवधू स्पोर्ट कणकवली और परुड़े क्रिकेट टीम। आखिरी ओवर चर्चा हुई और उसी के साथ मंदार नाइक जो लेफ्ट आर्म गेंदबाज वो आ चुके हैं, काफी प्रभावशाली युवा खिलाड़ी है
लेकिन बहुत अच्छा पिछले दो सालों से भी वही भी क्रिकेट खेलते हैं और वो आ चुके हैं गेंदबाजी पर और सामने दाजी नाइक स्ट्राइक पर 82 टोटल 82 रन 2 विकेट पर लास्ट ओवर इन प्रोग्रेस। ओ कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी थी, आवाज तो बिल्कुल सुनाई दी थी, मेरे ख्याल से मौका जरूर था विकेट कीपर के लिए, जॉनी के लिए। ये दूसरा कैच जॉनी के हाथों से बिल्कुल छूटता हुआ। रेगुलर विकेट कीपर जब होता है तो बात अलग होती है, आप जो अलग जगह पर मैदान पर फील्डिंग करते हैं और पार्ट टाइम अगर विकेट के पीछे आ जाते हैं तो थोड़ा सा मुश्किल जरूर रहता है और वही बात देखने को मिली। लेकिन एक बहुत अच्छी शुरुआत थी गेंदबाजी में। छोटे गेंद, इस बार फिर से मौका निकला, देखना होगा अपने फॉलो थ्रू में। और अच्छा कैच, बहुत अच्छा कैच, कॉन्फिडेंस बिल्कुल देखने को मिला क्योंकि मिड ऑफ पर फील्डर जो मौजूद था उसके लिए ये मौका आसान था, लेकिन खुद निकले और दाजी ने आउट होकर वापस। तीसरा धक्का लगता हुआ टीम को, स्कोर वहीं पर रुका हुआ, 82 पर रुका हुआ, 3 विकेट के नुकसान पर। बयासी रन 3 विकेट के नुकसान पर और नए बल्लेबाज मैदान पर विशाल। हॅलो, धन्यवाद. मॅच दरम्यान सन्माननीय गोपी गावडे साहेबांचं आगमन होते. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती त्यांना मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायची आणि तसंच विनंती करतोय मी. नए बल्लेबाज सुदेश वालावलकर आ चुके हैं मैदान पर, जो लेफ्ट हैंडर बैटर और लेफ्ट आर्म गेंदबाज। बहुत अच्छी गेंद, गेंद को ड्राइव किया, इस बार ऑफसाइड पर, लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल के साथ अपना खाता खोला, इस सिंगल के साथ सुदेश ने, और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 83 पर 83 पर पहुंचा। सामने सुजीत सावल, दाजी नाइक आउट होकर वापस, शानदार बल्लेबाजी की, 33 रन बनाए दाजी नाइक ने, 36 रन बनाए बबल नाइक ने। दो जो प्रमुख बल्लेबाज है टीम के, उन्होंने शानदार बल्लेबाजी की और एक अच्छा टोटल खड़ा करते हुए। लेकिन इस विकेट की मैं कल बात कर रहा था, अच्छा विकेट है, 10x की गेंद है, 100 रन 3 बार बन चुके कल के दिन में, तो बिल्कुल अच्छी बात है। छोटी गेंद पुल किया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। बॉलिंग मार्ग पर मंदार, बल्ले से लगी, शायद कहीं ना कहीं परेशानी थोड़ी सी जरूर हुई बल्लेबाज को। फिलहाल ठीक ठाक दिखाई देते हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छा ओवर जो स्लॉग ओवर अगर के मैं बात करूंगा तो अंतिम ओवर में दबाव होता है, और जिस तरह से दाजी नाइक खेल रहे थे, दाजी नाइक का विकेट मिला तो उत्साह बढ़ गया, हौसला बुलंद हो गया गेंदबाज मंदार नाइक का, और वहीं से लेकर बिल्कुल अच्छी लाइन पर गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। ओ ये खराब गेंद, बिल्कुल फुल टॉस गेंद, मौका मिला स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। तो आखिरी गेंद पर कहूंगा कि आखिरी ओवर में आखिरी गेंद अगर छोड़ी जाए तो ये ओवर बहुत अच्छा ओवर था, जो कि राजू टाइगर अरुंधा क्रिकेट टीम की ओर से। तो चलिए, 96 रन टोटल मैच को जीतने के लिए, आने वाले मैच के लिए एक बार फिर से हम कॉल कर रहे हैं, कैप्टन आइए प्लीज, परुड़े क्रिकेट टीम और अवधू स्पोर्ट कणकौली क्रिकेट टीम। दूसरे इनिंग की शुरुआत, और तब तक हमारे डीजे और उससे के साथ कमेंट्री बॉक्स में बदलाव, आवाज माइक्रोफोन पर नाना परब की।
आज पहिला दिवस, पहिला सामना नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारली, धावांचा डोंगर उभारलाय 95 धावा, परंतु एकंदरीत खेळपट्टी आणि टेनिसचा चेंडू कालच्या दिवसात 100 धावा 3 वेळा आपण मैदानात बघितल्या. त्यामुळे नक्कीच एक चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळेल. यानंतरचा सामना अवधूत स्पोर्ट कणकवली विरुद्ध परुळे क्रिकेट संघ. स्पर्धेदरम्यान आमचे मित्र समीर पांढरे यांचं पण या ठिकाणी आगमन होतंय. तुमचं मनपूर्वक स्वागत. चला लवकर दोन्ही टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी या, कारण आजच्या दिवसात थोडासा एक 15 ते 20 मिनिटांनं पहिला सामना विलंबानं सुरू झालाय. त्यामुळे वेळेचं या ठिकाणी नक्कीच बंधन असेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज नाना परब यांचा. गावातील 3 षटकासाठी आमचे मार्गदर्शक समीर पांढरे सर यांचा. स्पर्धेसाठी भरपूर क्रिकेट प्रेमी या स्पर्धेला उपस्थित होत आहेत. त्यात आमचे स्नेही जाधव काका, त्याचबरोबर वालावलकर आणि वडवडा गावातील सर्व क्रिकेट प्रेमी, त्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नमस्कार. पाल गोडावरमध्ये आयोजित भव्य दिव्य अशी झेंडोबा चषक क्रिकेट स्पर्धा. झेंडोबा चषक क्रिकेट स्पर्धेचा आज रंगतोय तो तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सलामीची ग्रंथिका ही राज स्पोर्ट्स होरावडा विरुद्ध आरोंदा या दोन संघादरम्यान होताना दिसते. आज नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काहीसा आश्चर्याचा धक्का बसला. एरवी या मैदानाचा विचार केल्यास नाणेफेकीचा कौल जिंकून बऱ्याच वेळा संघ धावांचा पाठलाग करणं पसंत करतो. मात्र आज एकंदरीत तिसरा दिवस, पहिलं सत्र आणि या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून दाजी नाईकच्या नेतृत्वाखालील होरावडा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. ज्या दोन फलंदाजांचा बोलबाला केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पसरलाय, त्या दोन्ही फलंदाजांनी आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी केली आणि त्याचंच प्रत्यय येते 95 धावा धावफलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बहुधा काहीशी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, नकारात्मक गोलंदाजी म्हणण्यापेक्षा काहीशा वॉर्मअप पद्धतीचा हा चेंडू होता. गोलंदाज सिद्धेश याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जातोय, वाईडचा इशारा येतोय, अवांतर धावेने खातं खोललं जातंय. परत एकदा खराब असा चेंडू, निश्चितपणे उजव्या यष्टीचा चेंडू बराच बाहेर जातोय. क्रिकेटच्या नियमावलीनुसार त्याचं कुंपण तुमच्यासाठी आखून दिलं जातंय. त्या कुंपणाचा भेद गोलंदाज करतोय. पर्यायानं या ठिकाणी पंच नो बॉलचा इशारा करतायत. दंडित केलं जाते ते नो बॉलने. नो बॉल येताना एकटा येत नाही, तर येताना फ्री हिटचा इशारा घेऊन तो येतोय. तीच अधिसूचना पंचांद्वारे येते. फ्री हिटचा इशारा येतोय म्हणजे मनपसंत फटका मारण्याची संधी आरोंद्याचा फलंदाज कुशल याला या सामना दरम्यान प्राप्त होते.
दिशा बदलली जाते. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. याही वेळी उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा स्क्वेअर अशी गोलंदाजी. दंडात्मक इशारा वाईड चेंडूचा. एकही चेंडू फेकला जात नाही. 3 धावा निघतायत. नो फ्री हिटची सुसंधी अजूनही साथ देते. ते कुशलला 96 धावांचा पाठलाग करताना. याही वेळी उजव्या यशीचा चेंडू बराच बाहेर जातोय. सलग चौथ्या वेळी पंचांकडनं इशारा येतोय तो वाईडचा. एक खराब अशी गोलंदाजी. फलंदाजांनी 95 धावांचं संरक्षण दिलं. त्या संरक्षणाचा या ठिकाणी बचाव करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी वायफळ अशी गोलंदाजी होताना दिसते. ती गोलंदाज सिद्धेश याच्याद्वारे या मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच टोलविला जातोय. उंच पुरा खेळाडू या ठिकाणी विदुल चेंडू खाली येतोय. झेल तर टिपला जातोय, मात्र कोणताही धोका या चेंडूवर नसेल, कारण फ्री हिटचा चेंडू असल्याने फटका निर्धोक टोलवला जातोय. या फटक्याद्वारे खऱ्या अर्थानं फलंदाज एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. तर आरोंदा संघ हा पहिल्या चेंडूच्या सांगितल्याखेरीज 96 धावांचा पाठलाग करताना 5 धावांवर विसावा घेतोय पहिल्या चेंडूच्या सांगितल्याखेरीज. खराब गोलंदाजी ही निश्चितपणे होते, मात्र या खराब गोलंदाजीने ना उमेद न होता नव्या जिद्दीनं तू उभारी घे असा कानमंत्र संघाचा तारणहार दाजी नाईक देतोय. विश्वासाचा त्या ठिकाणी शब्द तो आपल्या गोलंदाजाला देतोय आणि तोच कानमंत्र योग्य असेल याची शाश्वती मनी बाळगत या ठिकाणी सिद्धेश परब हा युवा गोलंदाज सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका शुभम याच्याद्वारे निघतोय. चेंडूचा प्रवास हा मिड विकेटला, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगा दक्ष क्षेत्ररक्षण हे डीप मिड विकेटच्या क्षेत्रात बबल नाईक याच्याकडनं होताना आपण पाहतोय. संभाव्य चौकार हा निश्चितपणे फलंदाजाच्या नावावर होऊ शकला असता. त्या ठिकाणी 2 धावा वाचविल्या जात आहेत आणि या 2 महत्वपूर्ण रोखलेल्या जावा ह्या कारणीभूत ठरतील या सामन्यामध्ये, यात कोणतंही दुबत नाही. 7 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, तो शुभमला. फटका टोलवण्याच्या आवेशानं तो चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न असफल ठरतोय. सुरुवातीच्या 4 खराब चेंडू नंतर स्वतः कमबॅक केलं जातंय ते गोलंदाज सिद्धेश याच्याद्वारे या मैदानावर. परत एकदा फुलर लेन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून टिचून केलेली गोलंदाजी. एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारी ही गोलंदाज सिद्धेश याची गोलंदाजी आपण सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर पाहतोय. 7 धावा धावफलकावर. फटका टोलविला जातोय तो दाजी नाईकच्या दिशेनं. ज्या ठिकाणी मिडॉनला दाजी नाईक उभा, त्याच्या हाती झेल विसावला जातोय. सुरुवातीचे 4 धावा एकही चेंडू न फेकता ज्या गोलंदाज सिद्धेशनं दिलेत, त्यानंतर एक भरोशाचा दिलासाचा हात हा दाजी नाईकचा येतोय त्याच्या पाठीशी. प्रत्यय पहा, त्यानंतर कमबॅक होतोय. सुरेख अशी गोलंदाजी होते. शुभमला बाद होऊन माघारी हे जावं लागतंय व पहिला हादरा बसतोय तो आरोंदा क्रिकेट संघाला. या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या दालनात निर्णय येऊन ठेपलाय. या ठिकाणी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक. त्या षटकामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण गृहरचना ही निर्बंध असलेली आणि या निर्बंध असलेल्या क्षेत्ररक्षण गृहरचनेचा भेद दाजी नाईक यानं केला की नाही याची शाश्वती आजमावण्यासाठी तिसऱ्या पंचांच्या दालनात हा निर्णय येऊन ठेपलाय. दरम्यान या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी एक जुने खेळाडू व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक अनुभवी पंच म्हणून ज्यांची ख्याती केली असे आमचे मित्र टिंकू खोबरेकर आणि त्यांच्या साथीला श्रीकृष्ण आजगावकर या आमच्या 2 मित्रांचं आगमन या झेंडोबा चषकाच्या निमित्तानं झालंय. या दोन्ही मित्रांचं झेंडोबा चषकाच्या निमित्तानं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. पंचांचा निर्णय फलंदाज बाद असल्याचा हा अबाधित राहील.
हॅलो. परोळ विपक्ष औदुस्फोट कणकवली क्रिकेट संघ आपल्याला वारंवार सूचना होत आहेत, त्यामुळे त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बाद होऊन शुभम मैदानाच्या बाहेर जातो. त्याची जागा घेण्यासाठी आणखी एक डावखुरा हाताचा शेलदार फलंदाज जॉन फर्नांडिस याची वर्णी ही मैदानावर लागते. आल्या आल्या एकेरी धावेने जॉन स्वतःचं खातं खोलतोय. एकेरी धावेने आपल्या धावसंख्येची सुरुवात करतोय. पहिल्या षटकाची सांगता होते. काहीसं नाट्यमय असं षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या षटकामध्ये आपण काही कलात्मक घटना पाहिल्यात. सुरुवातीचे 4ही चेंडू न गणती झालेले, प्रतिस्पर्धी संघाला 4 धावांचा बोनस बहाल करून देणारे, त्यानंतर सिद्धेशची अप्रतिम अशी गोलंदाजी, शुभम बाद झाला त्यावेळी काहीसा निश्चितपणे संशय कल्लोळ मैदानावर माजला होता. मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम राहील हे अधोरेखित होतंय. त्यामुळे शुभमला झेलचीत दिलं जातंय. शुभमला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. त्यानंतर जॉन मैदानावर येतोय, एकेरी धाव घेतोय. म्हणजे संमिश्र घटनांनी नटलेलं पहिलं षटक हे 96 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सिद्धेश परब याच्या करवी समाप्त होतंय. कालचा दिवस अक्षरशः फलंदाजांचा बोलबाला या मैदानावर राहिल्या. तब्बल 3 वेळा 100 पार धावसंख्या या मैदानावर आपण पाहिली. धावांचा पाठलागही सुरेख झाला. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात तर 104 धावांचा पाठलाग करण्यात तब्बल 100 धावांपर्यंत मजल मारली ती केरवडा क्रिकेट संघाने. म्हणजे या मैदानावर निश्चितपणे धावा या लपलेल्या आहेत. त्याचा शोध घेणं हे अभिप्रेत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका गोलंदाजच्या डोक्यावरने टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला. परत एकदा छोट्या चणीचा आक्रमक असा खेळाडू बबल नाईक आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवतोय. प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे चौकारापासून रोखतोय व 2 धावा या मिळत आहेत जॉन फर्नांडिस याच्या खाती गोलंदाज सुजित सावळ याच्या गोलंदाजीवर. बिनबाद 1 गडी बाद 10 धावा, 96 धावांचं लक्ष दाचिनाई क्षेत्ररक्षण रोलरचना सजवतोय. गोलंदाज सुजित गोलंदाजी मार्फत जॉन फर्नांडिस साठी. याही वेळी उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यात टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि एका निर्धाव चेंडूद्वारे परत एकदा गोलंदाज सुजित आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू यष्टीरक्षक विनय पावनोजी जोपर्यंत चेंडूवर पोहोचतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावतोय तो 11 धावांवर. यावेळी मात्र सुरेख असं कमबॅक म्हणता येईल ते गोलंदाज सुजित याचं. ज्या गोलंदाजाचा बोलबाला निश्चितपणे राहिलाय. दुखापतीने थोडासा त्रस्त, मात्र त्यावर मात करीत नव्या जोमानं आपल्या संघासाठी तो प्रतिनिधित्व करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडू व फळी यांचा अनोखा संगम ज्यावेळी झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पूर्ण होते. या डावातील पहिल्या षटकाराचा निनाद हा जॉन फर्नांडिस याच्या माध्यमातून होतोय. या निर्णयावर शिक्कामोर्तब होत षटकारानं धावफलक वाढतोय तो 17 धावांवर. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. देखण्या असा फटका सरळ डीप लॉंग ऑन सीमारेषेचं उल्लंघन होतंय. 2 देखणे असे फटके दाजी माफ करा या ठिकाणी डावखुराचा फलंदाज जॉन फर्नांडिस याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या 2 खणखणी षटकारानंतर या ठिकाणी सुरुवातीला जी पडझड झाली होती, धावांची भूक ही काही प्रमाणात अतृप्त आरोंदा संघासाठी राहिली होती. ती शमविण्याचा प्रयत्न जॉन फर्नांडिस नामक फलंदाज करताना 24 धावांवर विसावा हा आरोंदा संघ घेतोय. 23 धावांवर माफ करा विसावा आरोंदा संघ घेतोय. परत महागड्या गोलंदाज सुजित. याही वेळी बहुधा षटकारांची हॅट्रिक होते. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात षटकारासाठी. या 6 धावांना धावफलक बदलतोय तो 29 धावांवर. महागड्या असं षटक या ठिकाणी गोलंदाज सुजित याच्याकडनं आपण पाहतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूंवर त्यांना 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंवर खणखणीत 3 षटकार म्हणजे तब्बल 21 धावांची खरबत्ती होते. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल चालतंय. ते आरोंदा संघासाठी पाठलाग 96 धावांचा, 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
आणखी एक युवा खेळाडू राजेश मोटे याची वर्णी ही लागते. गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या खेळाडूची सतत चर्चा सिंधुदुर्ग क्रिकेटचा विचार केल्यास होते तो राजेश मोटे. ताजी नाईकच्या कल्पक नेतृत्वाखाली, बबल नाईकच्या अनुभवाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतोय आणि त्याच प्राथमिक धड्यांची उजळणी पाल गावात देण्यासाठी गोलंदाज म्हणून राजेश मोटे याची वर्णी ही लागते. राईट राऊंड विकेट पद्धतीनं फेकलेला वेगवान पद्धतीचा चेंडू विसावा घेतोय नो मॅन्स लँड मध्ये, म्हणजेच निर्धोक क्षेत्रात एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक येते स्ट्राईक एंडच्या दिशेनं. हा ना जरूर झाली होती, मात्र जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं फेक सरळ यष्टीरक्षक या ठिकाणी विनयच्या दिशेनं येते. दुहेरी धावांचं आव्हान लीलया पूर्ण केले जाते. 2 धावा कुशलच्या खाती, 2 धावा आरोंदा क्रिकेट संघाच्या खाती, तिशी पार केली जाते. 31 धावा, 2 षटक, 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. आकुर्तापाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका निघतोय. तो अर्थात या ठिकाणी कुशल याच्या माध्यमातून, आणि हा फटका सरळ विसावा घेतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात षटकारासाठी. ज्या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 37 धावांवर. या सामन्यामध्ये निश्चितपणे आक्रमक अशी फटकेबाजी होताना दिसते. खास करून जॉन फर्नांडिस यानं सलग 3 चेंडूंवर 3 खणखणी षटकार तोलवत षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केले आणि याच त्याच्या षटकारांच्या हॅट्रिकला तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आमचे मित्र ताजी रेडकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक जॉनच्या आक्रमक अशा षटकारांच्या हॅट्रिकसाठी आलंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये सलग 2 चेंडूंवर कुशल 2 खणखणी षटकार टोलवतोय. हॅट्रिकची सुवर्ण संधी या ठिकाणी साथ देते ती अर्थातच कुशलला, आणि त्या साधेला प्रतिसाद कशा तऱ्हेनं या ठिकाणी फलंदाज देतोय हे पाहणं गरजेचं. सर्व काही ठीकठाक होतंय, सर्व काही आरोंदा क्रिकेट संघासाठी आलबेल चाललंय. या 3 चेंडूंवर निघणाऱ्या 14 धावा, तब्बल 43 धावा या धाव फलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर पाठलाग होतोय 96 धावांचा. राजेश मोठे गोलंदाजी मार्गवर सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक रचना ज्या ठिकाणी सजविली होते त्याच दिशेनं चेंडू मार्गक्रमण करतोय. यष्टीरक्षक दाजी नाईकच्या हाती सरळ अशी फेक डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं, त्यामुळे केवळ एकेरी धावेवर हे समाधान मानावं लागते कुशलला. सुरुवातीच्या षटकात निघतायत केवळ 9 धावा. त्यानंतर मात्र आक्रमकता म्हणजे काय, विस्फोटकता म्हणजे काय, गोलंदाजाच्या थरात या ठिकाणी जात दहशत माजविणारी कामगिरी करणं म्हणजे काय, याची शाश्वती जॉन आणि कुशल देताना आरोंदा क्रिकेट संघासाठी एक बहारदार कामगिरी करतायत. आणि 96 धावा या धावफलकावर असतानाही काहीसा अडचणीत येतोय तो अर्थातच होणारा क्रिकेट संघ. राजेश मोठे डाव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येईल यात किंचितही शंका नाही. जो अभिप्रेत इशारा होता तो पंचांकडनं येतोय. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 45 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत राजेश सज्ज लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग लेगला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. फेक सरळ येते ते दाजी नाईकच्या दिशेनं, आणि परिणामतः ज्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता त्या प्रयत्नांना आवर घातला जातोय जॉन याच्या माध्यमातून. एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय. 46 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. एक गडी बाद. राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका ज्या ठिकाणी अपेक्षित क्षेत्र होतं त्या ठिकाणी मार्गक्रमण करत नाही. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 47 धावांवर. निर्णायक 6 षटकांचा आजच्या दिवसातील पहिला सामना. विजयी उद्दिष्ट 96 धावांचं. पाठलाग धावांचा सुरेखरित्या होताना दिसतोय. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये धावा निघतायत त्या 47 धावा. राहिलेले ते म्हणजे 18 चेंडू, 18 चेंडूंवर 49 धावांचं लक्ष. 9 गडी तंबूमध्ये अजूनही शेष हे आरोंदा क्रिकेट संघाचे. ज्या तऱ्हेनं ही डाव्या उजव्या हाताची जोडगोळी कामगिरी करते त्यामुळे या मैदानावर अशक्य हे काही म्हणता येणार नाही. शक्य आहे, मात्र त्यांना आवर घालणारी एखादं षटक जरी गोलंदाज या ठिकाणी नोंदवू शकला तरी मात्र
होरावडा क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी. 18 चेंडू 49 धावा. 18 चेंडू 49 धावा. काय घडेल काय बिघडेल क्रिकेट रसिकांच्या मनात, ही शासंकता आणि त्या शासंकतेचं उत्तर आपल्या समोर सादर करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. गेले 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ज्यांचा आवाज गोवा राज्यापर्यंत निनादलाय, आमचे जवळचे मित्र नाना परब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. फक्त काही क्षणापुरती श्रीदेव झेंडोबा चषकातनं आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर सर। चलिए फिर से एक बार मुकाबले की ओर चलते हैं। बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक विदुल पावने जी गेंद को फील्ड करते थ्रो करते एक सिंगल बनाए अपने टीम के लिए। राजू टाइगर आरोन द विपक्ष क्रिकेट टीम राजस्पोर्ट होडावड़ा के बीच ये चलता हुआ मुकाबला। पहले बल्लेबाजी करते हुए राजस्पोर्ट होडावड़ा क्रिकेट टीम 95 रन बनाए, 96 रन का टारगेट है। और सिद्धेश परब व्यक्तिगत खुद का पहला, दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर लेके बॉलिंग मार पर पहले ओवर में एक बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी की थी, 8 रन खर्च किए और महत्वपूर्ण एक सफलता दिलाई थी वो सिद्धेश परब राइट हैंड और लेफ्ट हैंड बल्लेबाज जॉन फर्नांडिस के लिए। फुल टॉस गेंद यहाँ पर बैकफुट पर जाकर ऑन साइड मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद लगभग गेंद बाउंड्री लाइन से बाहर हुई है, लेकिन ऑफिशियल थोड़ा सा समय लिया। लगभग गेंद जहाँ पर डेड बॉल का इशारा आता हुआ छक्का, जहाँ पर पहले से यहाँ पर अंपायर का इशारा था डेड बॉल का, लेकिन गेंद बाहर हुई है, लाइन बाउंड्री लाइन से बाहर पहुंचे। ओके ओके, दिल से अब यहाँ पर जरूर उन्होंने अंपायर का इशारा हमारे तरफ बनता हुआ गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रन के लिए छक्का मिला और छक्के के साथ स्कोर भी आगे पहुंचा, जो कुल मिला के 54 रन स्कोर बोर्ड पर। 54 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। शुभम आरोंदेकर का लौटना, हाल ही में एक बढ़िया टूर्नामेंट गोवन राज्य में हुए थे, उसमें जीत हासिल की थी आरोंदा क्रिकेट टीम ने और मैन ऑफ द सीरीज के भी दावेदार बने थे शुभम आरोंदेकर। वो लौट चुके हैं डगआउट में, उनके ऊपर काफी दारोमदार रहेगा कुशल पेडनेकर, एक अनुभवी खिलाड़ी, साथ देना होगा जॉन फर्नांडिस इन खिलाड़ी के लिए। जॉन फर्नांडिस लगातार 3 गेंदों में 3 छक्के, 1000 का इनाम भी उन्होंने हासिल किया है। वो जॉन इस आने वाली अगली गेंद का, यानी कि तीसरी गेंद का सामना करेंगे। अच्छी गेंद पुलर लेट की लीडर गेंद विकेट कीपर के पास दाजी नाइक के हाथ पहुंचती हुए डॉट गेंद निकली, डॉट गेंद के साथ मंजिल आगे तो वहीं पर रुकी है। 54 रन स्कोरबोर्ड पर, 54 रन स्कोरबोर्ड पर। गेंदबाज सिद्धेश पर फुल टॉस गेंद, एक बार, इस बार रुकने वाले नहीं है जॉन फर्नांडिस। गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर से हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए। शुरुआत तो बेहतरीन कर चुके जॉन फर्नांडिस। कल के दिन की जरूर यहाँ पर बात कर रहे थे, 3 बार 100 रन देखने के लिए मिले सुबह के मुकाबले में, उसके बाद शाम का आखिरी मुकाबला, लेकिन ये मुकाबले के एक दिलचस्प मुकाबला होगा। 96 रन का टारगेट है। सिद्धू परब के ऊपर हमला किया गेंदबाज बल्लेबाज जॉन फर्नांडिस, एक विस्फोटक बल्लेबाज है जॉन फर्नांडिस। स्कोर भी आगे पहुंचता हुआ इस 6 रन के साथ 60 रन की योग पर 36 रन और मुकाबला जीतने के लिए चाहिए। मुकाबला आगे बेहतरीन होगा क्योंकि विशाल नाइक की कमी, एक बेहतरीन अनुभवी गेंदबाज अष्टबल खिलाड़ी विशाल नाइक की कमी राजकोट होडावड़ा क्रिकेट टीम में। छोटा सा रन 7-8 कदमों का कमेंट्री बॉक्स के सामने से। फिर से एक बार जब बैकफुट पर जाकर शपर होकर गेंद को खेला है, शॉर्ट स्क्वायर लेग से क्षेत्ररक्षक 30 सर्कल में सुजीत सावल गेंद को उठाते थ्रो करते एक और सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर 61 रन की ऊपर पहुंचता हुआ 61 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन और तीसरे दिन का पहला मुकाबला राज स्पोर्ट होडावड़ा विपक्ष राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के बीच चलता हुआ। थोड़ी सी बाहर गेंद थी, अंपायर के मन में कोई संदेह नहीं था, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। दोनों ऑफिशियल्स आदरणीय श्री मंगेश धुरी और उनके साथ आदरणीय श्री उदय मार्दरकर, ये 2 अंपायर्स इस मैदान पर ऑफ स्टंप के बाहर है, जहां पर बल्ले का अंदरूनी डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद पहुंच रहा है। गेंद को फील्ड करते तब तक उत्तम यहां पर आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन बनाए आखिरी गेंद के ऊपर, 2 रन पूरे किए और 2 रन के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 63 रन स्कोर बोर्ड पर, 64 रन स्कोर बोर्ड पर। तो कुल मिला के 4 ओवर का मैच समाप्त हुआ और 4 ओवर के समाप्ति के बाद 64 रन
एक विकेट के नुकसान पर. मित्रांनो 4 षटकं संपली, धावफलक पाहायला मिळतोय तो एका गड्याच्या बदल्यात 64 धावा धावफलकावर. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूत 32 धावा जमवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी राजू टायगर आरुंदा क्रिकेट संघाला भरपूर शुभेच्छा येत आहेत. या स्पर्धेला भरपूर समालोचकही या क्रिकेट स्पर्धेचा घर बसल्या युट्यूब या चॅनलवर आनंद घेत आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. और यहाँ पर फिर से एक बार बॉलिंग में परिवर्तन आने वाली, 12 गेंदें बची है और मुकाबला जीतने के लिए चाहिए 32 रन की जरूरत. थोड़ी सी यहाँ पर चर्चा कर रहे हैं, बहुत सा अनुभव टेनिस क्रिकेट का वो दाजी नाइक जरूर बता रहा है. दाजी नाइक यहाँ पर गेंदबाज 5वीं ओवर प्रगति पर. सामने बल्लेबाज है जॉन फर्नांडिस. एक छोटा सा रन अप पर आइटम और 2 विकेट से. यहाँ पर बल्लेबाजी बात की जाए तो जॉन फर्नांडिस एक काफी प्रभावशाली बल्लेबाजी. पहले शफल हुए, गेंद जड़ों में डाली हुई गेंद, डीप बाउंड्री के ऊपर से गेंद पहुंचती हुए लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से सिक्सर 6 रन के लिए. हवाई सफर करके गेंद बाउंड्री लाइन के पास पहुंच रही है और पहली गेंद के ऊपर छक्का मिला और छक्के के साथ मंजिल आगे बढ़ते हुए कुल मिला के 70 रन स्कोरबोर्ड पर. के लिए चाहिए सिर्फ 26 रन की जरूरत. काफी अच्छा मुकाबला, दोनों टीम भी बहुत ही अनुभवी खिलाड़ी है. शुभम आरोंदेकर का लौटना, लेकिन उसके बाद एक बेहतरीन बल्लेबाजी हुई कुशल का साथ देते हुए जॉन फर्नांडिस की. एक हर गेंदबाज के ऊपर हावी होकर खेल रहे, बल्ले गेंदबाज के लिए मौका ही नहीं दे रहे इस मैदान पर. राइट अब और 2 विकेट से गेंदबाज राजेश मोटे शफल होकर खेलने की कोशिश. बल्ले का अंदरूनी किनारा लगा, शॉट स्क्वायर लेग तक गेंद को सुजीत सावल गेंद को फील्ड करते, थ्रो करते, जहां पर एक सिंगल बनाया अपने टीम के लिए. सिंगल बनाते हुए और स्कोर आगे पहुंचता हुआ 71 रन स्कोरबोर्ड पर. 71 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. राजकोट हडौडा क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए 95 रन का टारगेट बनाया था, लेकिन 96 रन की जॉब में एक अच्छी शुरुआत मैं कह सकता. शुभम आरोंदेकर का लौटना, जहां पर उसके बाद एक अच्छी साझेदारी बनाए रहे जॉन फर्नांडिस और साथ दे रहे कुशल पेंडेकर, जो एक गुणवान खिलाड़ी कुशल पेंडेकर. इस ओवर के सामना करेंगे तीसरी गेंद का. बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री की, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से गेंद हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए. छक्का मिला और छक्के के साथ स्कोर आगे पहुंचा, जो 77 रन स्कोरबोर्ड पर. 77 लॉस ऑफ 1 विकेट. जहां पर कमेंट्री बॉक्स में हर बार चर्चा रहते नाइक सर, कल के दिन के एक 100 की बात की जाए तो 2-3 बार 100 रन बनाए थे इस मैदान के भीतर, और शाम का मुकाबला कोई भूल नहीं सकेगा. तो फिर से एक बार बॉलिंग मार पर राजेश मोटे. कैरवे स्टाइल में गेंद को फॉलोथ्रू में गेंद रोकने की कोशिश, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर क्षेत्ररक्षक का बबल नाइक गेंद को उठाते थ्रो करते एक सिंगल मुकम्मल किया कुशल पेडनेकर ने. स्कोर 1 रन से आगे पहुंचता हुआ 78 रन की योग पर. बेहतरीन शुरुआत में कह सकता हूं शुभम आरोंदेकर का लौटना और उसी के साथ एक अच्छी साझेदारी दोनों दूसरे विकेट के लिए. मिडल ऑर्डर की बात करें तो कुशल पेडनेकर ने भी काफी प्रभावित किया. साथ दे रहे जॉन फर्नांडिस का. बैक शफल होकर गेंद को खिलाए, डिप स्कोर लाइक बाउंड्री की तरफ गेंद पहुंच रही है. आउटफील्ड थोड़ी सी धीमी है वहां पर, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंचते हुए 4 रन के लिए एक शुरुआत दमदार हुई है आरुंदा राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम की. और कुल मिला के इस चौके के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 82 रन की योग पर. 96 रन का टारगेट, लेकिन एक बेहतरीन शुरुआत राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम के लिए. जॉन फर्नांडिस इसी मैदान पर काफी अच्छा यहाँ पर प्रदर्शन कर रहे, लेकिन कल के दिन की बात नाइक सर रोहन लोणे की एक यादगार बल्लेबाजी. 24 गेंदों में 84 रन की पारी खेली थी, 8 छक्के शामिल, जहां पर 6 चौके उन्होंने बल्लेबाजी में दिखाए. वो रोहन लोणे कल के दिन के हीरो बने. शफल होकर खेलनी, बल्ले का टॉप एज लड्डी फैलने पे खिलाड़ी मौजूद. थोड़ी सी इन मौके के ऊपर गेंद ने काटा बदला और करीब बाउंड्री लाइन से करीब गेंद को सुजीत सावल गेंद को फील्ड करते थ्रो करते, तो आसानी के साथ तीसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 5वें ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के खेल समाप्त होने के बाद
स्कोर पोहोचतावा 85 रन स्कोरबोर्ड पर. मित्रांनो 5 षटकं संपली, धावफलक पाहायला मिळतोय. तो राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघ 86 धावांचा पाठलाग करत असताना एक बाद 85 धावा धावफलकावर. म्हणजे उर्वरितचे अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी केवळ 11 धावांची गरज. आने वाली 6 गेंदे बची है और मुकाबला जीतने के लिए चाहिए 11 रन की जरूरत. आने वाला दूसरा मुकाबला आज के दिन का रहेगा. परुळे विपक्ष क्रिकेट टीम, अवधू स्पोर्ट कणकवली, दोनों टीम कप्तान यहाँ पर टॉस के लिए पहुंचे. परुळे क्रिकेट टीम यहाँ पर पहुंचे. आपका हार्दिक हार्दिक स्वागत. और कणकवली क्रिकेट टीम टीम कप्तान जल्दी से जल्दी पहुंचे. ओके, अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम का भी यहाँ पर आगमन हुआ है. आपका भी इस झंडोबा टूर्नामेंट में भी आपका हार्दिक हार्दिक स्वागत. आखिरी 6 गेंदे बचे हैं और मुकाबला जीतने के लिए चाहिए राजू टाइगर आनंद क्रिकेट टीम के लिए 11 रन की. गेंदबाजी में परिवर्तन, एक छोटे कद के खिलाड़ी, छोटा पैकेज बड़ा धमाका. जरूर बल्लेबाजी में तो धमाका किया, जिनकी 36 रन की पारी अपने देखने को मिली इस मैदान पर. और आखिरी स्पेल होगा, 11 रन बचाने की कोशिश जरूर रहेगी मैदान पर. तो बबल नाइक आखिरी ओवर का स्पेल करेंगे. शफल होकर खेलने की कोशिश. गेंद विकेट के ऊपर से गेंद विकेट कीपर विनय पाउंडो जो के हाथ में पहुंचते हुए गेंद को फील्ड किया, डॉट गेंद निकली. तो आने वाली बची हुई 5 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम के लिए 11 रन की जरूरत. 5 गेंदे 11 रन की जरूरत. थोड़ी पर दाजी नाइक के ऊपर, तो दाजी नाइक यहाँ पर फील्ड में तब्दीली कर रहे हैं. यहाँ पर एक स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर एक एक्स्ट्रा कवर बाउंड्री भी खिलाड़ी तैनात किया है. एक डिप स्क्वायर लेग बाउंड्री, एक मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन है. विदुल पावणोजी, दाजी नाइक, सुदेश वालालकर, ये 3 खिलाड़ी ऑन साइड में यहाँ पर तैनात किए. दूसरी गेंद लेके ऑफ स्टंप के बाहर गेंद, जहां पर देख रहे ऑफिशियल्स का इंतजार, लेकिन गेंद डॉट निकली. लगातार 2 गेंदे डॉट आई. तो आने वाले 4 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 11 रन की जरूरत. राइट ऑफ द विकेट से फिर से एक बार तीसरी गेंद लेके शप्पल होकर गेंद को खेला है. स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से गेंद हवाई सफर करके गेंद 6 रन के लिए पहुंची है और छक्के के साथ मंजिल आगे बढ़ते हुए राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम की 91 रन स्कोर बोर्ड पर. तो कुल मिला के सिर्फ 5 रन की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए. आने वाली 3 गेंदे और इसी के साथ एक 19 गेंदों में 54 रन बना. एक बार बल्ला ऊपर कर दिए. यहाँ पर जोरदार तालियां जॉन फर्नांडिस के लिए. नाइक सर, कल के दिन की बात, पहला अर्धशतक रोहन लोणे का, जिनकी 24 गेंदों में 84 रन की पारी. और इस मुकाबले के जॉन फर्नांडिस के 19 गेंदों में 54 रन की पारी है. बेहतरीन यहाँ पर प्रदर्शन हुआ है कल के दिन में रोहन लोणे. और आज के दिन का एक दूसरा यहाँ पर देखने के लिए मिलता हुआ अर्धशतक जॉन फर्नांडिस का. ऑफ स्टंप के बाहर गेंद शेरखानी करने की कोशिश थी, लेकिन गेंद विकेट कीपर के पास पहुंचते हुए. आने वाली 2 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 5 रन की जरूरत. 2 गेंदे 5 रन. बबल नाइक बॉलिंग बार पर सीधे बल्ले से गेंद खोला है, जहां पर डीप लॉन्गन में खिलाड़ी मौजूद है. मौका बन रहा था कैच करने का, लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंच रही है 4 रन के लिए. जहां पर 4 रन के साथ मैच लेवल हो चुका है. यहाँ पर देख सकते आने वाली और एक गेंद बची है. बेहतरीन मौका था उनके लिए. जहां पर मैच टाई होगा तो सुपर ओवर खेला जाएगा. पूर्व यहाँ पर सूचना आपके लिए. क्या कैच हो? दाजी नाइक भी थोड़े से हैरान, जरूर परेशानी भरी. कैच होना चाहिए था. सुमित वालालकर थे यहाँ पर खड़े. सुमित वालालकर, एक कैच लेना चाहिए था आपके लिए. एक अहम मुकाबला है आपके टीम के लिए. एक टर्निंग पॉइंट बन सकता है इस मुकाबले का. आसान कैच था. 1 गेंद और मुकाबला जीतने के लिए चाहिए 1 रन की जरूरत. 1 गेंद 1 रन. मैच टाई होगा तो सुपर ओवर खेला जाएगा. हल्की सेकंड को सिर्फ दिशा दी और 1 रन के साथ डीप एक्स्ट्रा कवर में बाउंड्री की तरफ गेंद पहुंच रही हुई. तो 1 रन के साथ जीत हासिल करते हुए राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम पहला मुकाबला जीतते हुए. राजू टाइगर आरुंदा क्रिकेट टीम आज के दिन में 4 टीम खेल रही है. राजू टाइगर आरुंदा,
और उन्हीं के साथ राजपूत हडौड़ा के बीच ये पहला मुकाबला आपने देखा, जो दाजी रेडकर आपकी ओर से 1,000 रुपए का इनाम मिलता हुआ जॉन फर्नांडिस के लिए, जिनकी बल्ले से लगातार 3 गेंदे में 3 छक्के लगे। इन 3 छक्के के लिए एक